जाळलं वाटतं इस्त्री करताना। धोबी कशाला जाळतोय तू? मला जाऊन मोकळा हो म्हणजे सुटशील। अगं पण काय झालं काय मला सांग। विडी ठेवा दे। ठेवली। काय होतोय झालं? मेला। काय झालं? अरे त्या दोघा बाप लेकांचं बोलणं माझ्या समोर झालं। काय? ते त्याला म्हणाले, हा, बाळ हा, अखेर हे सारं वैभव कुणाच आहे? हो. तुझंच आहे ना? बरं मग? तू हवं ते कर आणि हवं ते कर। अगं मग करू दे। नाही नाही, शेवटी हे सगळं वैभव त्याचंच आहे ना। नाऱ्या मेल्या हसून माझी टवाळी करतोस अगं- आणि वर माझ्या विरुद्धही बोलतोस। अगं अक्के, अगं मी विरुद्ध बोलतोय तर तू माझ्यावर दाखवलेल्या आयुष्याबद्दल मला सांग। तू मला कशाला बोलावून घेतलंस सांग ना। तुझा विश्वास नाही तुझ्या कर्तबगार भावावर? अगं अक्के, घाबरतेस कशाला? शहाला काट म्हणजे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात। म्हणजे काय काय? माझी मुलगी नाही ना? हो, घेतो तिला बोलावून आणि देतो बाळासाहेबांशी जमून। म्हणजे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं साहेब, या डोक्याचा उपयोग स्वतःच्या डोक्यावर टोपी घालण्याकरता करीत नाही मी। तिला तार करतो अक्का। सिरियसली स्टार्ट इमिजिएटली। अरे सदा, तुला आत्ताच स्टेशनवर जावं लागेल। कशाला? अरे आपल्या ऑडिटर्स तर्फे त्यांचा प्रतिनिधी येणार आहे। हो, त्यांचं लेटर आत्ताच मिळालं मला। तर गाडी काहीतरी 4:30ची आहे। तू ताबडतोब निघ। ओके, डोंट वरी, हा मी निघालोच। बोमला, गाडी गेली वाटतं। अहो, इकडे गजानन पेपर मिलच्या मालकांचा बंगला कुठेशी काय? गजानन सुस्वागतम। मी आलो तुम्हाला रिसीव्ह करण्यासाठी गजानन पेपर मिल तर्फे। चला ना, बाहेर रिक्षा चालू ठेवली मी। म्हणजे तुम्ही रिक्षा चालवता? नाही, मी असिस्टंट अकाउंटंट आहे हो, आणि लवकरच चीफ अकाउंटंट होणार आहे। इतक्या लवकर? हं? हो, कारण आमच्या मिलचं पहिलं मशीन आणि अकाउंटंट एकाच दिवशी आले कंपनीत। तुमची मशिनरी बरीच जुनी दिसतेय नाही? नाही, चला बरं। चला चला ना, या ना। कुठं जायचंय ते सांगितलंय ना? हं? कुठं जायचं ते? मी येतो ना तुमच्या बरोबर। द्या। या, चला चला। मिस्टर गाळेकर, त्याला कालचा रिपोर्ट मिळालाय, पण त्यामध्ये युनिट नंबर 4चा रिपोर्ट नाही आहे। ठीक आहे, ताबडतोब पाठवून द्या। या ना, या। हे बाळासाहेब इनामदार। नमस्ते। आणि या आपलं नाव? बाळ, केवढा मोठा झालास तू! आणि हे काय, मिशा पण वाढवल्यास? अरे बाप रे, सिगरेट ओढायला लागलास? कसा आहेस तू? ठीक आहेस ना? अरे सदा, मी ह्यांना नाही ओळखला बाबा। आ? नाही ओळखलं नाहीस? बरोबर आहे, ओळखणार कसा? तू जेव्हा पूर्वी मला पाहिलं होतं ना, तेव्हा मी इतकी छोटी होते आणि तू सुद्धा। नाही, पण तरीही तुमचं नाव म्हणजे लक्षात येत नाही। अरे नैना नारायण चव्हाण, नारू मामा आहेत ना, त्यांची मी मुलगी। अगं, काय? पण तू आमच्या ऑडिटर्स कडे केव्हा लागलीस नोकरीला? अरे बाबा, मी कुठली आली नोकरीला? बाबांच्या पत्राप्रमाणे मी इथं आले, हा. तर स्टेशनवर तुझे हे रिक्षावाले भेटले। बोला. अरे, त्यांनी मला काही बोलूच दिलं नाही, तरी मी यांना सांगत होते आपण बंगल्यावर जाऊ। काय हो, सांगत होते की नाही? मग ऐकलंच नाही माझं, डायरेक्ट मला इकडे घेऊन आले अकाउंट बुक्स दाखवायला। हो हो, अहो रिक्षावाले, कुठं त्यांना बंगल्यावर सोडा, कार न रिक्षानं नव्हे। आलं लक्षात। बाय। अच्छा, चला। ताईसाहेब, हा बनारसी शालू फार छान दिसेल बघा तुम्हाला, रनिंग कलरचा। वा वा वा। अक्के, हा शालू आपल्या नैनाला शोभून दिसेल ना? बाबा, अक्का, मी आले। आली अक्के। काय गे, आल्या आल्या कोणाकोणाला करतेस? काय हे? बाळासाहेबांच्या रिक्षा कार ड्रायव्हरला बाळासाहेबांच्या ड्रायव्हरला? तुला कुठे भेटला? स्टेशनवर। हो का? बाळासाहेबांनी पाठवलं होतं त्याला, बर मग गेले मिल मध्ये, हा. भेटले बाळासाहेबाला। बर. अहो